श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता आपण थोडं आपल्या रोजच्या जगण्याबद्दल, आव्हानांबद्दल आणि माणसांच्या वागण्याबद्दल बोलूया। कारण शेवटी आपण समाजात राहतो आणि आजूबाजूच्या लोकांचा आपल्या मनावर खूप परिणाम होत असतो। मला अनेकदा असं जाणवतं की आपण स्वतःच्या सुखापेक्षा लोकांच्या बोलण्याला जास्त किंमत देतो। कोणीतरी काहीतरी बोललं की आपला पूर्ण दिवस खराब होतो। पण विचार करा की त्या माणसाचं तुमच्या आयुष्यात किती स्थान आहे। ज्याला तुमच्या संघर्षाची जाणीव नाही, त्याच्या शब्दांनी तुम्ही का अस्वस्थ व्हायचं? मित्रांनो, लोकांचं कामच असतं बोलणं। तुम्ही चांगलं करा किंवा वाईट, लोक दोन्ही वेळी बोलणारच आहेत। त्यामुळे लोकांच्या सर्टिफिकेटची वाट बघणं थांबवा। आपल्या हिंदू संस्कृतीत एक खूप सुंदर विचार आहे की आत्मा अमर आहे आणि तो कशानेही बाधित होत नाही। मग आपण या छोट्या गोष्टींनी का डगमगायचं? मला माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की मी लोकांसाठी इतकं करतोय, पण बदल्यात मला फक्त टीका मिळते। पण मग मला उमजलं की मी जे काही करतोय ते लोकांच्या कौतुकासाठी नाही, तर माझ्या स्वतःच्या समाधानासाठी करतोय। ज्या दिवशी तुम्ही हे सूत्र पकडाल, त्या दिवसापासून तुम्हाला लोकांच्या टीकेचा त्रास होणं बंद होईल। आयुष्य जगताना स्वतःची काही तत्व पाळा। तुमची तत्व तुम्हाला संकटात आधार देतात। चुकीच्या मार्गाने मिळवलेली प्रसिद्धी किंवा पैसा हा पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो, जो कधीही कोसळू शकतो। पण कष्टाने आणि इमानदारीने कमवलेली इज्जत ही कायमस्वरूपी असते। राग आला तर थोडा वेळ शांत बसा किंवा तिथून निघून जा। 10 पर्यंत अंक मोजा। कुणाचे उपकार असतील तर ते फेडण्याची दानत ठेवा आणि कोणाचे पैसे घेतले असतील तर ते वेळेवर परत करा। व्यवहार चोख असला की आयुष्यातली अर्धी टेन्शन कमी होतात। जो माणूस व्यवहारात कच्चा असतो, त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही। जीवनात कधी कधी खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात। कधी नोकरी बदलायची असते तर कधी व्यवसायात मोठी जोखीम घ्यायची असते। अशा वेळी घाबरू नका। तुमचं मन जे सांगतं ते ऐका। तुमचं मन जे सांगतं ते ऐका। अपयशापेक्षा पश्चात्ताप हा माणसाला जास्त पोखरीत असतो। त्यामुळे संधी आली की ती झटा आणि स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे असं समजा। काळ कोणासाठी थांबत नाही। लक्षात ठेवा, नशीब सुद्धा कष्टानेच बदलता येतं। जेव्हा आपण कोणाबद्दल चांगलं बोलतो, तेव्हा आपलं मन सुद्धा शुद्ध होतं आणि समोरच्यालाही आनंद होतो। मग वाईट बोलून आपली ऊर्जा का वाया घालवायची? तुम्ही फक्त चांगलं बोला। जेवढं जास्त चांगलं बोलाल, तेवढं जास्त आयुष्यात तुम्ही सुखी राहाल। हा निसर्गाचा नियम आहे। स्वामींची जेवढी जास्त सेवा कराल, तेवढा जास्त मेवा तुम्हाला मिळेल। तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न, अपेक्षा किंवा स्वप्न असतील, ती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थ